नमस्कार. आपण मुक्ती ह्या संकल्पनेवर विचार करत आहोत. आज तेच पुढे चालू ठेवूया. आपण आपल्या स्वभाव धर्मानुसारच सर्व कर्मे करत असतो ही वस्तुस्थिती आपण समजून घेऊन ती व्यवस्थित स्वीकारली पाहिजे. म्हणून या शरीरातील जो मी तो कर्माचा करता नसतो, तर आपल्या जनुकांमधील संगणक प्रणाली जी सृष्टीच्या निर्मात्याने आपल्यामध्ये घातली आहे ती करता असते. एकदा का हे कळले आणि वळले की मग आपली शरीराधिष्ठित ओळख आणि त्याच्या अनुषंगाने भासणारी सुखदुःखे, आवडीनिवडी वगैरे सर्व नाहीसे होईल. तीच मुक्ती आहे, म्हणजे त्या परमतत्वात विलीन होणे. सृष्टीचा निर्माता आणि सृष्टी यांचा यथार्थ बोध होण्यासाठी जी विशेष आध्यात्मिक दृष्टी लागते ती मिळण्यासाठी साधकावर परमेश्वराची कृपा व्हावी लागते. ही कृपा म्हणजे नेमके काय ते समजून घेणे आवश्यक आहे. ही सर्व सृष्टी एकाच परमतत्वाचा आविष्कार असल्याने साधकाला ते ज्ञान होणे हा त्या वैश्विक आविष्काराचाच एक छोटासा भाग आहे. आणि कृपा या शब्दाचा अर्थ तेवढाच मर्यादित आहे. ज्या साधकाला ते ज्ञान, ती अनुभूती व्हावी अशी तळमळ निर्माण होते, त्याची मानसिकता ते ज्ञान स्वीकारण्यासाठी योग्य अशी असावी लागते. त्यासाठी त्याने फक्त त्या परमतत्वालाच म्हणजे परमेश्वराला शरण जाऊन राहावे आणि धीराने वाट पाहावी. परमेश्वराच्या वैश्विक योजनेत जर तसे ज्ञान एखाद्या साधकाला व्हावे असे असेल तरच ते होईल. साधकाच्या अंतःकरणात जो परमेश्वर असतो तोच जागृत होऊन स्वतःची अनुभूती स्वतःच घेतो. पण अर्थात कोणत्या मार्गावर चालेल, का आणि केव्हा हे त्या परमेश्वराच्या योजनेवर अवलंबून असते. किंवा कदाचित ते काहीतरी लॉटरी सारखे यदृच्छया होणारे म्हणजे रॅन्डम असे असेल. तेव्हा साधकाने आपली वाटचाल आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीने करत राहावी. शिवाय हे लक्षात ठेवावे की इतर कोणालाच त्याच पद्धतीने वाटचाल करायला लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण इतर कोणाचीही मुक्ती ही परमेश्वरी योजनेत असेल तरच होईल. आपण त्याच्या मुक्तीसाठी धडपड करून ती होणार नाही. पण ज्या साधकाला मुक्तीची तळमळ आहे त्याने आपल्या बुद्धिशक्तीनुसार प्रयत्न केलेच पाहिजेत. आपल्या शरीरापलीकडे जाऊन त्याने आपल्या आत्म्याची मदत मागावी. जो मनुष्य केवळ शरीराचा गुलाम असतो त्याला मुक्ती मिळू शकत नाही आणि असा मनुष्य त्याच्या आध्यात्मिक वाटचालीत स्वतःच अडथळा बनून राहतो. दुसऱ्या शब्दात ऐहिकाच्या मोहापासून दूर राहणे हे मुक्तीसाठी गरजेचे आहे. साधकाने ऐहिक गोष्टींच्या मागे धावणे हळूहळू कमी केले पाहिजे, जेणेकरून कालांतराने तो मुक्त होईल. ही सृष्टी जी भासमान आहे ती मायेमुळे. या मायेच्या प्रभावाखालून निघणे दुरापास्त आहे. ही माया आपल्याला या विस्मयकारक आणि आकर्षक अशा जगाचे गारुड घालून मोहात अडकवून ठेवते. आपल्याला चालविणारे त्रिगुण हे मायेनेच निर्माण केलेले असतात. या त्रिगुणांनी आपला जो स्वभाव बनतो त्यांचा आपण त्याग करू शकत नाही. मग असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो की जर असे आहे तर आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन कोणी मुक्तीसाठी प्रयत्न करू शकेल का? त्यात त्याला यश येईल का? गीतेत श्रीकृष्ण आश्वासन देतात की खरोखर काया वाचा मानसे करून भगवंतांना शरण गेले तर आणि तरच मायेच्या प्रभावापासून सुटका होऊ शकते. आध्यात्मिक वाटचालीमध्ये भगवंतांना संपूर्ण शरण जाणे
हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. भगवंतांना शरण जाणे म्हणजे आपला अहंकार सोडणे, आपली मर्यादित शारीर ओळख विसरणे आणि त्या शरीराच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व आवडी निवडी वगैरेंचा त्याग करणे. दुसऱ्या शब्दात शरणागती म्हणजे अद्वैताचेच एक प्राकटीकरण. मी परमतत्वापेक्षा कोणी वेगळा नाही अशी अनुभूती त्यात असते. मला माझ्या कोणत्याही इच्छा नाहीत. माझ्या सर्व आवडी निवडी आणि इच्छा मी भगवंतांच्या चरणी वाहिल्या आहेत आणि माझ्या जाणीवेत सर्वस्वी परमेश्वर भरून राहिला आहे. सर्वत्र केवळ परमेश्वर आहे आणि त्याच्यापासून वेगळा कोणी मी किंवा इतर नाहीत. अशी संपूर्ण शरणागतीची वृत्ती जर कायमस्वरूपी स्थिर झाली तर तीच जिवंत मुक्ती. तर मुक्ती ह्या संकल्पनेच्या संदर्भातच धर्म, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या संकल्पना पण येतात, पण त्यांना फारसे महत्व नाही. खऱ्या तळमळीच्या साधकाला म्हणजे मुमुक्षूला धर्माची चिंता करण्याचे कारण नसते. धर्म हा पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या संकल्पनांवर आधारित असतो. मुमुक्षूने फक्त परमेश्वराला शरण जाऊन राहावे म्हणजे त्याची सर्व पापे धुतली जातील आणि तो मुक्त होईल. मुमुक्षूला तो काय करतो किंवा करत नाही याची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आपल्या पुराणांमध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यात एखाद्याने आधी सर्व प्रकारची पापे केली पण नंतर तो परमेश्वराला काया वाचा मानसे करून शरण गेला आणि खडतर तपस्या करून मुक्त झाला. याचे एक सर्वपरिचित उदाहरण म्हणजे वाल्या कोळी, जो एक भयंकर दरोडेखोर होता पण तोच पुढे वाल्मिकी ऋषी झाला. मुक्त झालेल्या मनुष्याला सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते, खऱ्या स्वस्वरूपाची ओळख होते. अशा मनुष्याच्या जगातील वागण्याचा पाया असतो अद्वैत भाव. सर्व गोष्टी व घटना यांच्यात कोणताही भेदभाव न करणे, आवडी निवडी नसणे असा भाव आतून निर्माण होऊन स्थिर झाल्यामुळे अशा मनुष्याचे मन कशानेही विचलित होत नाही. तो जरी सर्वसाधारण माणसांप्रमाणेच वागत असल्यासारखा दिसत असला तरी तो सदैव परमेश्वराच्या अनुसंधानात असतो. त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या अशा मुक्त मनुष्याची जाणीव त्याच्या शरीराशी आणि या ऐहिक जगाशी बांधील नसते. त्याची जाणीव एका अशा विशेष पातळीवर असते जिथे जग सर्वसाधारण लोकांना जसे प्रतीत होते तसे ते त्याला होत नाही. सूर्य आणि चंद्र सुद्धा या भासात्मक सृष्टीचाच भाग आहेत आणि स्वस्वरूपाची ओळख झालेल्या मुक्त मनुष्याच्या जाणीवेत सूर्यचंद्र नसूनही प्रकाश असतो. एक वेगळीच जाणीव असते. मुक्ती ही उलट फिरू न शकणारी एक प्रक्रिया असते. निर्मोही अवस्था आणि परमेश्वराला सर्वस्वी शरण जाणे या मुक्तीसाठी आवश्यक अशा दोन पात्रता असतात. या पात्रता मिळवल्यानंतर या जगात परत येण्याचा प्रश्नच नसतो, कारण अशा मनुष्याला या जगात कोणताही रस नसतो. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.